सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम. आज आपण एक असा विषय घेऊन एकत्र आलो आहोत जो प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उभा राहतो. तो प्रश्न आहे, पैसा महत्वाचा की भक्ती? हा प्रश्न ऐकायला सोपा आहे, पण त्याचं उत्तर मनाला खोलवर हलवणार आहे. कारण आजचा माणूस दोन टोकांमध्ये अडकलेला आहे. एकीकडे पैसा आहे आणि दुसरीकडे भक्ती आहे. एकीकडे व्यवहार आहे आणि दुसरीकडे परमार्थ आहे. एकीकडे जगणं आहे आणि दुसरीकडे आत्मिक शांती आहे. आणि या दोघांमध्ये मन सतत द्विधा अवस्थेत राहतं. आपण ज्या काळात जगतो आहोत तो काळ पैशाचा आहे. आज प्रत्येक गोष्ट पैशाशी जोडलेली आहे. शिक्षणासाठी पैसा, उपचारासाठी पैसा, सन्मानासाठी पैसा, सुरक्षेसाठी देखील पैसा. अगदी माणसाचं मूल सुद्धा आज अनेकदा पैशावर ठरवलं जातं. आणि म्हणूनच अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो, भक्ती करून पोट भरतं का? भक्ती करून संसार चालतो का? भक्ती करून मुलाचं आयुष्य भविष्य घडतं का? हा प्रश्न चुकीचा नाही, तो वास्तवातून आलेला प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर फक्त व्यवहारातून नाही तर तत्वज्ञानातून मिळतं. आणि महानुभाव पंथ नेमकं हेच शिकवतो. पैसा म्हणजे काय? तर पैसा स्वतः वाईट नाही. पैसा ही एक व्यवस्था आहे. पैसा म्हणजे साधन आहे, ध्येय नाही. महानुभाव पंथ पैशाचा निषेध करत नाही, पण पैशाला परमेश्वराच्या जागी बसवणं हे चुकीचं मानतो. जेव्हा पैसा आपल्या गरजेसाठी वापरला जातो तेव्हा तो योग्य आहे, पण जेव्हा पैसा आपल्या अहंकारासाठी, लोभासाठी, सत्ता मिळवण्यासाठी वापरला जातो तेव्हा तो जीवाला अंधाराकडे नेतो. पैसा आणि मन याबद्दल सांगायचे झाले तर पैसा हातात असणं धोक्याचं नाही, पैसा मनात असणं धोक्याचं आहे. कारण ज्या क्षणी मन पैशाभोवती फिरायला लागतं त्या क्षणी मन परमेश्वरापासून दूर जातं. महानुभाव पंथ सांगतो, मन जिथं अडकतं तिथंच जीव अडकतो. जर मन फक्त पैशात अडकलं तर जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून राहतो. भक्ती म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे संसार सोडणं नाही. भक्ती म्हणजे जबाबदाऱ्या झटकणं नाही. भक्ती म्हणजे परमेश्वराची आठवण प्रत्येक श्वासात ठेवणं. महानुभाव पंथात भक्ती म्हणजे अखंड स्मरण, निस्पृह आचरण, अहंकाराचा त्याग, परमार्थाचा स्वीकार. भक्ती म्हणजे मन शुद्ध ठेवणे. पैसा आणि भक्ती हे विरोधी समतोल आहे. याविषयी सांगायचे झाले तर अनेकांना वाटतं पैसा आणि भक्ती एकमेकांचे विरोधक आहेत, पण महानुभाव पंथ तसं सांगत नाही. तो सांगतो पैसा आवश्यक आहे पण प्रधान नाही. भक्ती प्रधान आहे पण व्यवहार टाळून नाही. पैसा जीवन चालवतो पण भक्ती जीवन घडवते. पैसा शरीराची काळजी घेतो पण भक्ती आत्म्याची काळजी घेते. आता फक्त पैशामागे धावणाऱ्या जीवनाचं वास्तव काय? तर जिथं फक्त पैसा असतो तिथं भीती असते. पैसा गेला तर काय, नोकरी गेली तर काय, प्रतिष्ठा गेली तर काय, ही भीती मनाला कधीच शांत होऊ देत नाही. ज्याच्याकडे फक्त पैसा आहे त्याच्याकडे मनाची शांती नसते. आणि ज्या माणसाकडे मनाची शांती नाही तो खऱ्या अर्थाने श्रीमंत नसतो. भक्तीचं सामर्थ्य काय आहे? तर भक्ती माणसाला आतून समृद्ध करते. भक्तीमुळे मन स्थिर होतं, लोभ कमी होतो, अहंकार विरघळतो, दुःख सहन करण्याची ताकद मिळते. परिस्थिती कठीण असली तरी मन ढळत नाही. भक्त माणूस गरीब असला तरी मनाने श्रीमंत असतो. याविषयी महानुभाव पंथ काय शिकवतो तर याबद्दल श्री चक्रधर स्वामींनी स्पष्ट सांगितले आहे. असंग राहावे पण असंवेदनशील राहू नये. म्हणजे पैशाशी आसक्त नको पण कर्तव्य टाळू नको. संसार करावा पण संसारात अडकू नये. पैसा कमवावा पण पैशाचा गुलाम होऊ नये. भक्ती नसलेल्या पैशाचं अपयश म्हणजे पैसा माणसाला सगळं देऊ शकत नाही. तो औषध देऊ शकतो, आरोग्य नाही. तो घर देऊ शकतो, शांती नाही. तो सोबत देऊ शकतो, प्रेम नाही. तो सन्मान विकत देऊ शकतो, आदर नाही. हे सगळं फक्त भक्तीतून मिळतं. भक्ती नसली की पैसा अधुराच आहे. कारण भक्ती नसलेला पैसा कोरडा असतो. तो आनंद देत नाही, तो समाधान देत नाही, तो मनाला रिकामा ठेवतो. आणि म्हणूनच
महानुभाव पंत भक्तीला केंद्रस्थानी ठेवतो. आजच्या काळात योग्य मार्ग कोणता? तर आजचा माणूस ना फक्त पैशावर जगू शकतो ना फक्त संन्यासावर. म्हणून योग्य मार्ग आहे समतोल. पैसा कमवा पण प्रामाणिकपणे. भक्ती करा पण दिखावा न करता. काम करा पण अहंकार न ठेवता. कमवा पण वाटायला विसरू नका. दैनिक जीवनातील भक्ती काय? तर भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही, काम करताना प्रामाणिक राहणं ही भक्ती आहे. इतरांचं नुकसान न करणं हे देखील भक्तीच आहे. अहंकार टाळणं ही भक्तीच आहे. महानुभाव पंत हीच साधी भक्ती शिकवतो. शेवटचा विचार तुम्हाला सांगावासा वाटतो की पैसा आवश्यक आहे पण तो अंतिम नाही. भक्ती अंतिम आहे पण व्यवहार नाकारून नाही. पैसा जगायला शिकवतो, भक्ती जगणे शिकवते. पैसा शरीर टिकवतो, भक्ती आत्मा जागे करते. म्हणून प्रश्न असा नाही की पैसा की भक्ती. खरा प्रश्न असा आहे, पैसा हातात आणि भक्ती हृदयात आहे का? जर उत्तर हो असेल तर जीवन योग्य मार्गावर आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.